हाय गाईज, आम्ही बघा अचानक तळजाला गेलो मजकूरला. तिथे बघा किती गर्दी होती आज तर. आणि आधी आम्हाला वाटलं ही लाईन दर्शनासाठी आहे, पण नंतर समजलं ही लाईन जेवणासाठी. मग आम्ही तिथून पुढे आलो. बघतो ते खूप लाईन होते आणि पिल्लूचे पप्पा ते खूप लाईन आहे, काय करायचं. नंतर स्वामी महाराजांच्या इथे आलो. तिथून मग तरी पण पिल्लू झोपलेलीच होती. नंतर इथं विष्णू भगवंतांची मूर्ती आहे मोठी. तिथून पुढे आलो. परत ही लाईन जेवणासाठी लागली. मम्मी आणि हे पुढे चाललेले नवनाथांचं दर्शन घ्यायला. तिथून पुढे गेल्यावरती इकडे पण खूप गर्दी होती. प्रत्येक मंदिरामध्ये गर्दी होती. न्यू इयर असल्यामुळे आणि गुरुवार होता. इथे पण खूप गर्दी नाही, बघा किती गर्दी होती. नंतर मी एकटीनेच गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि हे दोघंजण नवनाथांच्या इथेच होते. नंतर मी पण गेले. तिथे पण खूप भारी सजवलं होतं आज. तिथून मग ह्यांना काढायचा होता फोटो, पण इतकी गर्दी असल्यामुळे त्यांचा एकही फोटो काढता आला नाही आणि कंटिन्युअसली लोक येत होते, त्याच्यामुळे काहीच जमलं नाही. नंतर मी परत गर्दी बघायला गेले कमी. नंतर मी परत नंदी महाराजांचं दर्शन घेतलं. नंतर बघते तर पिंडीजवळ खूप गर्दी होती, अजिबात जाता येत नव्हतं. मग मी बाहेरूनच पाया पडले. तिथून बाहेर आलो. नंतर ह्या बायका तर अजिबात बाजूलाच होत नव्हतं, नुसते फोटो काढ. तर पिल्लू उठली. पिल्लू बघते कुठे आले म्हणून. नंतर मम्मीचा, नंतर माझा फोटो आहे आणि हे केलं ब्लॉगमध्ये. त्याच्यानंतर परत आमच्या तिघांचा मी फोटो घेतला. पिल्लू बघतच नव्हती फोटो, त्याच्यामुळे तिला सारखं हे करावं लागत होतं. गडबड होत होती आज सगळ्या ब्लॉगची. नंतर आम्ही तिथून बाहेर बघितलं मी तर परत इकडनं लाईन लागलेली जेवणासाठी. किती मोठी लाईन लागलेली जेवणासाठी नुसते. आज खूप गर्दी होती. नंतर आलो इथे पिंडीजवळ. बघू शकते कसल्या पिंडी पण भारी सजवले. तिथून मग आम्ही बाहेर केलं. पिल्लू जयदेव जयदेव करत.